आज आपण बनवूया नवीन पद्धतीने अंडा मटर मसाला। सर्वप्रथम आपण आता इथं अंडे घेतलेले मी 8 ते अंडे फोडून घेऊ। आपल्या आता इथं 8 अंडे फोडून झालेले आहे। त्यामध्ये आता मी चिली फ्लेक्स घालतोय 1 चम्मच, चवीनुसार मीठ आहे, हळद। व्यवस्थित बॅटर फेटून घेऊ। अंड्याचं बॅटर व्यवस्थित फेटून झालेलं आहे आपलं। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। मी आता एक भांडे घेतलेले आहे मोठं ग्रेव्हीसाठी, त्यामध्ये पाणी गरम केलेलं आहे मी। बघू शकता पाणी पण छान गरम झालेलं आहे। इथे एक वाटी घेतलेली आहे, वाटी पाण्यामध्ये ठेवतोय मी। आपण आता ग्रेव्हीसाठी त्यामध्ये आपण टमाटर घालून घेऊ साईडनी। टमाटर घालून झाले आपले, आता कांदा घालून घेऊ। तिथे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे मी, ते मिरच्या घालून घेऊ। कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्त्याने चांगला फ्लेवर आणि टेस्ट पण खूप छान येते। अद्रक घेतलेला आहे 1 इंच बारीक कट, मी गावठी लसूण घेतलेला आहे। 20 ते 25 काजू घेतलेले मी अख्खे, ते काजू पण आपण याच्यामध्ये घालून घेऊ। ग्रीन पीस घेतलेले 200 ग्रॅम, ती पण घालून घेऊ। ते आपण फेटलेल्या अंड्याचं बॅटर होतं ते पण घालून घेऊ। हळद घेतली 1 टीस्पून, अर्धा चम्मच मीठ। आपण आता 15 ते 20 मिनिटं हे सर्व मिश्रण आपण असंच वाफेवर शिजवून घेऊ। 15 ते 20 मिनिटं झालेले, आपण बघू आता आपली ग्रेव्ही कशी तयार होती। अंड पण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। सर्वप्रथम आपण हे अंड्याचं बॅटर काढून घेऊ, ग्रीन पीस आपण काढून घेऊ। आणि आता ही जी ग्रेव्हीचं मटेरियल तयार केलं आहे आपण, आता हे पाणी आपल्याला वेस्टेज करायचं नाही, हे पाणी आपल्याला ग्रेव्हीलाच वापरायचं आहे। बाकी जे मटेरियल आहे याच्यामध्ये त्याची आपण बारीक फाईन पेस्ट करणार आहे मिक्सर जारमध्ये। आपण आता ग्रेव्हीसाठी टमाटर, कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, काजू, कढीपत्ता हे सर्व काढून घेऊ आणि यांची एक फाईन पेस्ट बनवू आपण। हे अंड्याचं बॅटर आहे, आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण आता याची कटिंग करून घेऊ। जरा नवीन पद्धत ही तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी। अशा पद्धतीने आपण पनीरचे कसे क्यूब करतो आपण, त्या पद्धतीने आपण यांचे क्यूब करून घेऊ अंड्याचे। तेल इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे आणि जावित्रीचं 1 फूल घेतलेलं आहे। आता आपण ग्रेव्हीची पेस्ट केली होती ती घालून घेऊ याच्यामध्ये। ग्रेव्ही व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ। जोपर्यंत ग्रेव्हीला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ। बघू शकता आपली ग्रेव्ही छान अशी आता उकळलेली, थोडीशी तरी पण सोडली ग्रेव्हीला। आपण आता त्यामध्ये काही मसाले घालून घेऊ। सर्वप्रथम तर मी 1 चम्मच किचन किंग मसाला टाकतोय, अर्धा चम्मच मटन मसाला आहे, अर्धा चम्मच सुपर गरम मसाला आहे, अर्धा चम्मच चिकन मसाला, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर आहे, हळद आहे अर्धा चम्मच, 1 चम्मच मीठ आहे आणि 1 टीस्पून ब्लॅक पेपर। मसाला व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये आपण मिक्स करून घेऊ। मसाले आपले व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेले आहे, बघू शकता तुम्ही छान तरी पण आलेली त्याला। आपण आता ग्रीन पीस टाकून घेऊ त्याच्यामध्ये, व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रीन पीस पण। आता आपण आता ग्रेव्हीमध्ये बॉईल केलेले अंडे होते त्यांचे क्यूब केलेले ते क्यूब घालून घेऊ। व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ। आपण आता यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊ, हाताने अशी क्रश करून घेऊ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित कसुरी मेथी आपण। आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी याच्यामध्ये मसाल्याचं पाणी जे उरलं होतं ग्रेव्हीचं ते घालून घेऊ। पाणी मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण आणि आता 5 ते 6 मिनिटं आपण भाजी अशीच वाफेवर शिजवून घेऊ। 5 ते 7 मिनिटं झालेले आहे, आपण आता झाकण उघडून घेऊ। ग्रेव्ही एकदम छान अशी बघा तुम्ही कसं थिकपणा आलेला आहे ग्रेव्हीला, तरी पण सुटलेली आहे। मध्ये गावठी कोथिंबीर घालतोय मी, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि सर्व करून घेऊ।